मुळशी तालुक्यातील भोरंबी धबधबा. सध्या जरी ह्या धबधब्याला पाणी नसले तरी पावसाळ्यात समोरून हा धबधबा असा दिसतो. सध्या हा धबधबा पर्यटकांचं आकर्षण आहे. किल्ले घनगडकडून किल्ले तैलबैलाकडे जाताना ह्या छोट्याशा हनुमान मंदिरासमोर एक जुने बंद पडलेले रिसॉर्ट आहे. ह्या रिसॉर्टपासूनच आपल्याला ह्या ट्रेकची सुरुवात करायची आहे. त्या रिसॉर्टपासून येथे आल्यानंतर आता आपल्याला खाली दरीमध्ये उतरण्यासाठी 2 रस्ते आहेत. एक तसा तिकडून जातो व पुढे गेल्यावर जंगलातून राईड घेतल्यानंतर खाली उतरतो. तसाच एक रस्ता हा इथून आहे. इथून जर तुम्ही गेले तर पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्या आपल्याला सरळ दरीमध्ये घेऊन उतरतात. 2 रस्ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आधीच्या एका व्हिडिओमध्ये समोरचा रस्ता मी तुम्हाला दाखवला आहे. आता मी तुम्हाला हा डावीकडील रस्ता दाखवत आहे. मॅपमध्ये दाखवल्याप्रमाणे रिसॉर्टपासून डावीकडे पांढऱ्या रंगाने दाखवलेल्या वाटेने मी पुढे आलोय. जय शिवराय. आता मी आहे भोरंबी वॉटरफॉलच्या ट्रेकवर. समोर आहे घनगड किल्ला आणि ह्या बाजूला तैलबैला किल्ला आहे आणि जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत गाडी आणून आता मी ह्या पायवाट्याने तिथून तसं तो जो समोरचा टेकडा आहे तिथपर्यंत जाणार आहे. तिथून समोर घनदाट जंगलातून खाली पायवाट भोरंबी धबधब्याला उतरते. मळलेल्या पायवाटेने फिरून न जाता मी मधून रस्ता काढत पुढे गेलो. तिथे आपली गाडी लावलेली आहे आणि इथून मधून पायवाट काढत येथे येऊन आत्ता आपल्याला सरळ येथून पुढे ते जंगलात जायचं आहे. इथून आता आपल्याला ह्या पायवाट्याने सरळ असं तिथपर्यंत झाडीत जायचं आहे. पूर्णपणे हा माझा सोलो ट्रेक आहे. भोरंबीला पहिल्यांदाच जात असल्याने रस्ता शोधत जावे लागणार आहे. येथे आल्यावर आता आपल्याला डावीकडे न जाता उजवीकडे या पायवाट्याने सगळं जात त्या झाडीतून खाली उतरायचे आणि तेथूनच खाली ट्रेकची सुरुवात होते. असे अतिशय घनदाट जंगलातून उतार आणि काही ठिकाणी पायवाट पण व्यवस्थित नाही.
त्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर तिथे थोड्याशा दगडी रचलेल्या आहेत. ती एक खूण धरू शकता तुम्ही. मी इथून आलोय. इथून पण एक पायवाट इथे येणारी होती. आणि आता ही पायवाट इथून येते अशी त्या बाजूला चाललेली आहे. आणि बोरंबी वॉटरफॉल तो डोंगर आणि आपण आत्ता ज्या डोंगरावर आहे त्याच्यामध्ये तिथे खाली आहे. दाट झाडीतून पुढे आल्यानंतर आता थोडी मोकळी जागा आहे. येथे आल्यानंतर आता 2 पायवाट आहेत. डावीकडील पायवाट थोडीशी तिथपर्यंत जाऊन बघितली मी, पण काय रस्ता भेटला नाही. आता इकडून ट्राय करतो उजवीकडून. आणि उजवीकडील पायवाटच आपल्याला बोरंबीपर्यंत घेऊन जाणार आहे. येथून खाली आता पूर्ण उताराचा रस्ता आहे. हा उतार अतिशय तीव्र आहे आणि घसाडा पण आहे. इथून आता खाली जाऊन बघावं लागेल. पुढल्या दिशेला पायवाट वळती आहे, पण चांगले ग्रिपचे शूज असणं खूप महत्त्वाचं आहे इथे. मला वाटतं आता इथूनच खाली जावं लागेल. गुगल मॅप्स जर बघितला तर बोरंबी वॉटर इथं आहे आणि आपण येथे कुठेतरी डोंगराच्या कड्यावरून उतरत आहे. मला वाटतं आता अजून जास्त वेळ नाही लागणार. एकदा आपण बोरंबी नदीच्या पात्रात उतरलो की मग तिथून रस्ता सोपा आहे. फक्त जाताना हा चढ चढणे थोडासा अवघड होणार आहे. या झळीतून आपण जर सरळ खाली उतरलो तर थेट बोरंबीच्या पात्रात जाऊन पोहोचू.
इथून आता खाली जाण्यासाठी मी पायवाट शोधत आहे. मला वाटतं ह्या दगडांवरून गेलं तरी खालीपर्यंत पोहोचू शकतो. जर तुम्ही ह्या खडकावर येऊन पोचले तर समजा तुम्ही बरोबर वाटेवर आहात. वरतून खाली आल्यावर पुन्हा आता झाडीतून आपला प्रवास आहे. येथून सरळ समोरच्या झाडीतून रस्ता आहे. इथून आता परत घंडात जाण्याचा रस्ता आहे. इथून आता कुठून तरी पायवाट काढत सरळ खाली जायचं आहे. थोडंसं वाकडं तिकडं गेलं तरी चालतंय, कारण सोयीस्कर जसं असेल तसं जात मी खाली उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि खाली उतरताना ही माणसाची एक निशाणी. येथून खाली उतरत ही छोटीशी घळ सोडू नका. सरळ सरळ ही जी पाण्याची घळ आहे ही फॉलो करत मी खाली उतरत आहे, कारण पाण्याच्या घळीतून उतरणं जरा सोपं आहे. आजूबाजूने गेले की झाडांचा आवरत होतो. ह्या गळीतून खाली उतरल्यानंतर इथे आता काही पाण्याची कुंड आहे आणि आपल्याला इथून वरतून सगळं ट्रॅव्हल्स मारून वरती जायचं आहे. आणि इथे आल्यानंतर तेथे आहे तो भोरंबी वॉटरफॉलचा नॅचरल स्विमिंग पूल. इथून आता खाली उतरून आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे. असं बाजूबाजूने किंवा ह्या बाजूने रस्ता असेल तर मी शोधेल. आणि शेवटी हा उतार इथून तिथपर्यंत आलो मी. तिथून असा येऊन
इथपर्यंत येऊन शेवटी मी बोरंबी नदीच्या पात्रातून पोहोचलो आहे. इथून आता आपल्याला रस्ता शोधायचा कसा आहे तर त्या साईडने तर अजिबात चान्स नाही आहे, तिकडूनच जावं लागेल. इथून आता हा छोटासा पॅच उतरून मी जवळपास आपल्या धबधब्यापाशी किंवा नॅशनल स्विमिंग पूलपाशी पोहोचलोच आहे. त्याच्या आधी ते तुम्हाला दाखवतो. इथून आता खाली जाण्यासाठी वाट नाही आहे, वाट इथून आहे वरती. इथून आता सरळ जायचं. या वाटेने येऊन मी आता त्या कुंडाजवळ येऊन पोहोचले. ते जाऊन जरा सीन बघतो. येथील पाण्याची खोली किती असेल सांगता येत नाही, आणि तिथपर्यंत जाण्यासाठी मला वाटतं इथून एकदा ट्राय करावं. थोडंसं अवघड आहे, किंवा वरतून तिथून ट्राय केलेलं जरा योग्य राहील. सोलो ट्रेक करायचा हाच एक फायदा, एकांत निवांत क्षण, मी आणि सह्याद्री.